नमस्कार। हे एक जुडी पालक घेतला आहे, 2 वाट्या बेसन आहे। आता पालक आपण शिजवून घ्यायचा आहे। गरम पाण्यामध्ये फक्त 5 मिनिटं त्याला उकळून काढायचं आहे, म्हणजे त्याचा कलर तसाच राहील। आता हे आपण काढून घ्यायचं आहे पालक। आता हे 1 चमचा जिरे, 2 चमचे धने, मीठ, हळद आणि 4 मिरच्या आहेत आणि 15-20 पाकळ्या लसणाच्या आहेत। हे आपण पालक आणि हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। आता हे बेसनमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे, 2 चमचे। आता हे चांगलं बेसनाला लावून घ्यायचं आहे, चांगलं कुस्करून। आता आपण जे पालकची पेस्ट केलेली, मिरची आणि लसूण हे टाकून त्याच्यामध्ये बेसनामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं ह्याचं पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। आता थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मी ह्या बेसनच्या पिठामध्ये टाकून घेत आहे, कारण त्यामध्ये राहिलेलं पालकची पेस्ट म्हणून। आता चांगला गोळा मळून घ्यायचा आहे। बघा, गोळा मळून झाला की नंतर मग आपण ह्याला अर्धा तास ठेवायचं आहे पिठाला। आता या साच्याला तेल लावून मी साच्यामध्ये हे पीठ भरून घेतलं आहे। आता ही अशी मस्त त्याची शेव पाडून घ्यायची आहे। मस्त 2 वाटी बेसनामध्ये पूर्ण ढीगभर शेव झाली आहे। हे बघा, मस्त अशी खमंग कुरकुरीत मस्त घरच्या घरी ही शेव तयार करायला येते पालकची। तर मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा हे घरामध्ये बनवून दिलं। आता पावसा पाण्याचे दिवस आहेत। हे बघा, मस्त आता तेल गरम करत ठेवलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण ही टाकून घेणार आहोत। हे असे कुरडया जसं करतो तसं मी केलं आहे, डायरेक्ट मोठं पॅच नाही केलं आहे शेवचा। म्हणजे कसं एक घेतलं, मुलांनी घेऊन खाल्लं की झालं। आता हे असंच मी छोटे छोटे शेवचे म्हणजे मुरक्कू टाईप करून घेतले आहेत। हे बघा, छान मस्त कुरकुरीत झाल्यात आणि मस्त लसूण, धने, जिरे मुळे आणि हिरवी मिरची टाकली। ह्याच्यामध्ये मी लाल मसाला नाही टाकला आहे, तर खूप भारी टेस्ट आली आहे। तर तुम्ही ही करून बघा आणि मुलांना द्या, मुले पण खुश होतील। आणि संध्याकाळच्या टायमाला मुले शाळेतून आली की नंतर त्यांना काहीतरी खायला पाहिजे असतं, तर हे करून ठेवलं तर म्हणजे आपला चांगला 10-15 दिवसाचा प्रश्न मिटून जाईल। तर हे करा तुम्हीही आणि मुलांना द्या, मुलंही खुश होतील आणि चहा टायमाला आपणही खाऊ शकतो। खूप छान लागतं, एकदम मस्त कुरकुरीत आणि एकदम खमंग झाले आहे। तुम्ही एकदा करून बघा, लसूण, हिरवी मिरची आणि जिरे वगैरे आणि धने टाकून। एवढं छान झालं आहे की एकदम तोंडामध्ये त्याचीच चव येते। हे बघा, किती छान कलर पण किती मस्त आला आहे, हिरवागार एकदम पालकाचा कलर किती छान दिसतंय। आणि प्लीज माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। एकदम चवदार असे मस्त मुरक्कू म्हणा, शेवया म्हणा, शेव म्हणा, ज्या त्या भागामध्ये वेगळं वेगळं म्हणतात। धन्यवाद।